नॉर्मली पण आपण जर कॉन्ट्रासेप्शन मध्ये फॉर्म्युलेशनवर इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन तर यूज करायचोच. मग वाय करेक्ट, इट इज करेक्ट. सो मच ऑफ डिस्कशन की ते हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणून का तिकडे मेनोपॉजच्या तिकडे प्रॉब्लेमॅटिक होतो? इज देअर काही डिफरन्स आहे का? देर इज अ डिफरन्स. आपण जे हॉर्मोन्स आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये वापरतो ते आर सिंथेटिक हॉर्मोन्स, आणि बरोबर. जे आपण HRT मध्ये वापरतो ते आर बायो आयडेंटिकल म्हणा किंवा बॉडी आयडेंटिकल हॉर्मोन्स असतात ते. परफेक्ट. So त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये बेसिकली फरक असतो. आणि हे जे बायो आयडेंटिकल हॉर्मोन्स आहेत हे खूप सेफ असतात वापरण्यासाठी. आता असं म्हणल्यावरती मला विचारतात की मग तेच हे जर एवढे सेफ आहेत तर ते कॉन्ट्रासेप्शनसाठी का नाही वापरत? तर त्याचं कारण आहे की त्याची पोटेन्सी वेगळी असते. बरोबर. कॉन्ट्रासेप्शन मध्ये आपला मेन उद्देश असतो की ते कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट देणं. त्यामुळे तेव्हा आपल्याला ज्या पोटेन्सीचे किंवा ज्या स्ट्रेंथचे हॉर्मोन्स लागतात ते वेगळे असतात, ते सिंथेटिक असतात, परंतु ते मेनोपॉजच्या नंतर एवढे सेफ नसतात. त्यामुळे हे वेगळे म्हणजे हॉर्मोन तोच आहे, तो कशा प्रकारे बनवला जातोय, त्याचं बरोबर. केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते वेगळं असल्यामुळे जे पिल्स मध्ये हॉर्मोन्स आहेत आणि जे HRT मध्ये हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये तो फरक असतो.